करवण नाका परिसरात शिरपूर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल, 2 मॅगझीन आणि 3 जिवंत काडतुसे असा एकूण 34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका तरुणाला अटक केली आहे। या कारवाईची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी 27 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सचिन राजू पाटील, वय 21 वर्ष, राहणार लौकी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे असे आहे। ही कारवाई 26 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास करवण नाक्यावरील ट्रॅव्हल पॉइंट येथे करण्यात आली। शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही छापेमारी केली। छाप्यामध्ये संशयित सचिन पाटील आढळून आला। पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल किंमत 30,000 रुपये, 1,000 रुपये किमतीचे एक मॅगझीन आणि 3 जिवंत काडतुसे 3,000 रुपये किमतीचे असे साहित्य आढळले। पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त करून सचिन पाटील यास ताब्यात घेतले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोळी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून संशयितावर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास PSI सुरेश बाविस्कर करीत आहेत। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, PSI सुरेश बाविस्कर तसेच DB पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल, चेतन सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोळी, मनोज महाजन, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, सचिन वाघ, संदीप मोहिते आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र म्हाले यांनी केली। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।